तर पहिला आम्ही इथे संत दर्शन जो पॉइंट आहे तो करून घेतो. इथून अशी पूर्ण गुहा आहे आतमध्ये जायला. इथून एंट्रन्स आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज भेट, त्यांची भेट कशी झाली ही दाखवली इथे स्टोरीमध्ये. बसले तसे वाटतं आणि इथे त्यांचं वृंदावन, सगळे गायी, ते छान वाटत. किती सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. आणि असं पुढे समोर लेक सारखं बनवलं त्यांनी, त्याच्यातून या वेने जायचं पुढे पुढे. आणि आज पाय दुखून येणार आहेत, रात्री झोप लागणार आहे. बरं आताच दुखायला लागतं. आणि आता मम्मीकडून एक गिफ्ट आहे आम्हाला दोघांना अॅनिव्हर्सरीचं. तुम्हाला बघ दाखवतो, थांबा. अजून दिसलं नाही ना तुम्हाला? दिसलं की नाही दिसलं? हा थांबा एक मिनिट. गॉगल लावून दाखवा सगळ्यांना कसं आहे. विजन एक्सप्रेस मधून घेतलेलं आहे डिस्काउंट प्राइस मध्ये. झाडापेक्षा तर चांगलं गिफ्ट आहे. झाड एकदम मला स्वस्तातलं मस्त गिफ्ट दिलेलं आहे. झाड सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. सत्य साई पांडुरंग शेट्टी. तो जस्ट पोहोचलो आता आडशीच्या इथे. आणि इथे पार्किंग तुम्ही बघा की केवढी मोठी आहे. जस्ट पार्किंग दाखवतो तुम्हाला आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. या साईडला पण आहे, ऑपोजिट साईडला, आणि या साईडला पण आहे. खूप मोठी पार्किंग आहे. आणि हे मेन महत्वाचं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे. नाही तर सगळीकडे मेन असे जे पॉइंट्स असतात, अट्रॅक्टिव्ह पॉइंट्स, अट्रॅक्शन्स, तिथे सगळे चार्जेस असतात. इकडे टू व्हीलरचं पार्किंग आहे. टू व्हीलरला पण खूप मोठी जागा आहे. आणि इकडे बघा या साईडला पण भरपूर मोठी पार्किंग आहे. लोक पण भरपूर आलेत, कारण पार्किंग मध्ये एवढ्या गाड्या आहेत म्हणजे जास्त लोक पण असणार आहेत. ते तर 100%. या साईडला हे ॲडव्हेंचर पार्क आहे. पार्किंग मधून जस्ट आला तुम्ही, लेफ्ट हँड साईडलाच आहे बरोबर. आणि इकडे म्हणजे असे छोटे छोटे पाळणे, राईड्स वगैरे लहान मुलांसाठी. इकडे व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर आहे इथे वरती. थोड्या वेळाने आम्ही जाऊ आता तिथे, कारण आता पहिले मंदिरचं दर्शन करून येतो मंदिरामध्ये. हे बघा तिकडे मंदिर आहे, हे बघा. आणि इकडे हे झिप लाईनिंग साठी, झिप लाईन बघा इथून. आणि या साईडला बोटिंग आहे. गाडी ही झिप लाईनची पूर्ण लाईन खूप आहे. आणि क्लायमेट पण खूप प्लीझंट आहे, म्हणजे असं थंडगार आहे या ठिकाणी डोंगराच्या बाजूला असल्यामुळं. आणि जास्त असं गरम होत नाहीये. इव्हन आता 3 वाजलेले आहेत तरी पण. हे बघा झिप लाईन दिसते काय. आणि हे इथे मंदिर आहे पुढे लेफ्ट हँड साईडला. आणि पुढे असं गार्डन पण आहे. मग पहिलं आम्ही ते जिथे थांबलेलो तिथून एक तिथे पण काहीतरी आहे पॉइंट आहे. तर पहिला आम्ही इथे संत दर्शन जो पॉइंट आहे तो करून घेतो. इथून अशी पूर्ण गुहा आहे आतमध्ये जायला. इथून एंट्रन्स आहे. इकडे तिकीट घर आहे, म्हणजे तिकीट काउंटर. आणि हा एंट्रन्स आहे. सगळे चाललेत आता, तिकीट ऑलरेडी घेतलेले आहे. पूर्ण गुहेसारखं केलं त्यांनी. पूर्ण गुहा आहे बघा. आणि लाईट्स लावलेले आहेत छोटे छोटे.
आणि जस्ट एंट्रन्स केला आणि इथे बघा गणपती जे छान आहे मोठाच्या मोठा. तर ही साईज बघा आणि हा गणपतीची साईज त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की गणपती किती मोठा पण सुंदर. इथे छोटासा धबधबा. असे रिअलच वाटतात पूर्ण मंगीत वाटतं की खरोखर बसलेले आहेत. आणि इथून पुढे आलो तर इथे असे किती छान आहे हनुमान बाल हनुमान शंकराच्या पिंडीला पाणी वाहतात. विवान विवान कसे आहे मज्जा येते. नाईस नाईस. कसं आहे विवान विवान कसं आहे. नाईस नाईस. इकडे पूर्ण अंधार आहे. कुठे इकडे पुढे आला तर पूर्ण असा अंधार आहे पण यांनी असे लाईट लावलेले आहेत ऑलरेडी त्यामुळे दिसतातच. पण तुम्ही उन्हातून जर येत असेल तर पूर्ण अंधार अंधार दिसणार. कॅमेरामध्ये कॅप्चर होतोय की नाही नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये. मला फुल टूर आहे आडशी मंदिराची. हे बघा पूर्ण असं हे दगडाचं बांधकाम आहे पूर्ण दगड आहे आणि एकदम थंडगार आहे. नॅचरल एसी. इथे झोपून पण शकतो. फक्त मच्छर जातील ते वेगळे. मच्छर नाही आहेत. हा तेच. तर इथून आम्ही जस्ट बाहेर आलो त्या गुहेतून. तर इथे बघा महादेव पार्वती माता महादेव आणि इकडे नंदी थोडा मोठा आहे. थोडं इकडं सो इथून पुढे म्हणजे इथून देवाच्या इथून पुढे राईट साईडला आलो तर त्यांनी ॲरो केलेला आहे ऍक्च्युली. इथून पुढे आता गोव्यामधूनच परत. इथे डेकोरेशन किती छान केलं बघा. म्हणजे असं इकडे नॉर्मल आईजने तुम्ही बघितलं तर खूप छान वाटतं. कॅमेरामध्ये जस्टिस होत असेल की नाही काय माहिती तेवढं छान केलेलं आहे बघा. असं वाटतं की जंगलामध्ये श्रावण बाळाची प्रतिकृती आहे. लीला तिला जाण्याची अंध आई वडिलांची इच्छा पूर्ण. संत रविदास. नॅचरल वाटतं खरोखर. तर इथून हे बांबूचं पूर्ण डेकोरेशन आहे. हे बघा भक्त पुंडलिक. असं रिअल वाटतो एकदम असं. बाळ नामदेवांचा बालहट्ट ही स्टोरी वाचू शकता तुम्ही याच्यातून. पॉज करून हे स्टोरी वाचू शकता. इथे हे ऍक्च्युली डेकोरेशन्स आहेत रिअल असे त्यांनी बनवून ठेवले स्टोरीज वरती डेकोरेशन. मी बघते इथे पण एक स्टोरी आहे संत जनाबाईंची त्याच्यावरती ते देखावा केलेला आहे डेकोरेशन. रिअल मध्येच वाटतं पूर्ण. विवान विवान एन्जॉईंग ऑर नॉट. ताटी उघडा ज्ञानेश्वर महाराजांचं.
ते अजून एक आहे चांगदेवांचं गर्वहरण. ही एक स्टोरी आहे पूर्ण. आणि इथे लाईव्ह डेकोरेशन त्यांचं. भिंत चालवलेली पूर्ण. ते एक स्टोरी आहे संत एकनाथांची मानवता. ते पॉज करून तुम्ही वाचू शकता. हे बघा. ते एक स्टोरी आहे. खूप स्टोरी आहेत. कुंभार गोरोबा काका कुंभार. छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज भेट. त्यांची भेट कशी झाली ही दाखवली इथे स्टोरीमध्ये. विठ्ठल चरणी आपल्या आत्म्याचं समर्पण करताना संत सपू विठ्ठलाची किती सुंदर अशी मूर्ती आहे. ते शेगावच्या गजानन महाराजांचा चमत्कार ही स्टोरी आहे. इथे त्यांचे देखावा. स्वामी समर्थांची ही स्टोरी आहे. साईबाबांचा भंडारा त्याच्याबद्दल स्टोरी आहे. तो सुंदर देखावा आहे बघा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई. संत पुरंदरदास चोखा मेळा. धम्मचंद चैतन्य गोंदवलेकर महाराज. संत बाळूमामा. संत कबीर. सगळे संत आहेत. संतांचे प्रतिमा त्यांनी उभारल्या तिथे. संत रामदास स्वामी. हो संत दर्शन. महात्मा बसवेश्वर. स्वामी गगनगिरी महाराज. शंकर महाराज. संत गाडगे बाबा. तुकडोजी महाराज. स्वामी विवेकानंद. आणि इथून आता एक्झिट आहे. म्हणजे सगळ्या संतांचं दर्शन झाल्यावरती इथून एक्झिट आहे परत बाहेर. पण तुम्ही बाहेर येता. जय श्री कृष्ण. कृष्ण देवाचं वृंदावन. नाही बघा. राधाकृष्ण बसले तसे वाटतं. आणि इथे त्यांचं वृंदावन. सगळे गायी. ते छान वाटत. आणि इथून एक्झिटला. आणि या दोघांना भरपूर गायी आहे. ते दोघे जिथे जातात तिकडे पुढे पुढे असतात. रिअल वाटतं एकदम. असं वाटतं की तिथेच आपण वृंदावनात आहे. इथे साईबाबांची मोठी मूर्ती आहे.
हे बघा किती छान मूर्ती आहे, मोठीच्या मोठी आहे एकदम. मी हे ऑलमोस्ट आता एक्झिटच्या इथे आहे आणि असे कोरीव काम केलेले आहे मूर्तींचे. विवानचा गोंधळ बघा काय चाल. विवानला रनिंग करायची इथे पण. रनिंग करायची इकडे त्याला. रनिंग करायची जागा आहे. हे पण काय पण एक्झिट आहे. राधा कृष्ण संत साईबाबा आणि विवान इकडे बाबांबरोबर एन्जॉय करतो. थोडा आवाज येतो ना बाबू. बापरे काय इकडे वॉटरफॉल. वॉटरफॉल आहे. वाव. आणि इकडे छोटासा वॉटरफॉल आहे. रिअल वॉटरफॉल आहे, छोटा नाही आहे हा. आणि इकडे प्ले एरिया सारखं आहे लहान मुलांना. मोटू पतलू, पिकाचू, डोरेमॉन आणि शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आणि इकडे विवान डोरेमॉन बरोबर बघतोय. त्याला डोरेमॉनशी खेळायचं. त्याला माहित पण नसेल डोरेमॉन अजून, पण खेळायचं. इकडे गोरिला आहे, सुपरमॅन आहे. हा कोणता मॅन आहे हा विसरलो. अव्हेंजर्स मधलाच आहे तो, कॅप्टन अमेरिका. तर या प्ले एरिया मधून तुम्ही आला बाहेर जस्ट इकडे या साईडलाच एक्झिट आहे बरोबर. तिथून बाहेर पडायचं. जिथून एंट्रन्स होती तिथूनच एक्झिट आहे. इथे व्हीलचेअर वगैरे पण आहे, तर कोण एजेड असेल त्यांच्यासाठी युजफुल आहे ते. एरिया ऑलरेडी बघितला असेल तुम्ही. इथे खाण्यासाठी वगैरे आहे समोर. इथे हॉटेलच आहे, साई चरण भोजनालय व स्नॅक सेंटर. आणि इकडे पण आहे. आणि इथे रेस्ट एरिया आहे, म्हणजे इथे बसू शकतो थोडा वेळ. छोटंसं मंदिर पण आहे इथे साईनाथांचं. आता आम्ही चाललो इथे मंदिरामध्ये. आणि संत दर्शन जो एक पॉइंट होता, कसा वाटला सांगा. संत दर्शन खूप छान झालं. सर्व संतांचं एकत्र दर्शन झालं आणि मस्त माहिती पण माहिती दिली. देखावे नॅचरल वाटत होते पूर्ण, की आपण साक्षात बघतोय. एवढं मोठं गार्डन आहे समोरच मंदिराचे. इथे इथे मंदिर दिसत असेल समोर तुम्हाला या साईडला. आणि दोन्ही साईडला गार्डन आहे, इकडे पण आहे आणि सेम तेवढ्याच जागेमध्ये राईट हँड साईडला पण आहे. विमान बघा. हे असा एंट्रन्स आहे. प्रॉपर वॉक साठी इथे. ग्राउंड म्हटलं बसायला खूप छान आहे ना. लॉन करून छान ठेवलं. वाटत हो आता छान वाटेल 4 वाजले की. आणि थंड आहे क्लायमेट. ते लेक आहे. मी ह्याच्यात बघितलेलं. म्हणजे इव्हिनिंग टाइमला इथे खूप छान आहे, प्लीजंट आहे. कारण थंड वाटतं. पण जास्त लोक इव्हिनिंगचे आणि सकाळी मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग 2 टायमिंगला असतात. बसायला वगैरे इथे बेंचेस आहेत असे लाईन मध्ये. ते घरून खायला घेऊन यायचं हा तसेच करतात. आणि बसून येऊन खायचं. घरून लोक टिफिन वगैरे घेऊन येतात छोटे स्नॅक्स साठी. आणि इथे बसतात असे लॉन मध्ये झाडांच्या खाली. झाडे पण भरपूर आहेत ना इथे त्याच्यामुळे. इथे कमळ आहेत, व्हाईट वाले. व्हाईट कमळ.
खाली बघूया का मकान आहे का तेच मी बोलणार आणि इथे येऊन ते मखाना शोधतात. पानं असतात ना, पानाच्या खालती असतात. पानाच्या खाली मखाना असतात बोलतात आणि शोधणार आहेत आता हे. हो. ते पानं असे उलटे करतात, त्याचं हे करतात. मखानाची शेती करणार आहे का तू? नाही, शेती नाही करणार आहे. बघायचं की एक्झॅक्टली कसं दिसतं. रेखाने बिझनेस इथे फाइंड आउट केलेला आहे. कमळाची शेती करायची आणि त्याच्या खाली मखाने. हो, असंच आहे. आणि मखाना खूप पौष्टिक असतो. मखानाचा बिझनेस म्हणजे मखाना असं बघायला गेला तर आता इथून वरती आहेत स्टेप्स आहे जाण्यासाठी. हे बघा, त्याला स्टेप्स चढायचे असतात सगळे. एवढे मोठे एवढे मोठे स्टेप्स आहेत. आणि इथून व्ह्यू बघा, खूप सुंदर व्ह्यू आहे. वरती पण बाप्पा कुठे वेळ मग घेऊया परत. हे तुळस आहे अशी एक. हे बाप्पा बघ किती छान आहे. बाबाने इथेच ठेवलं तुला. किती सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. हा फोटो काढ. इथून तुम्ही असं उतरून खाली आला स्टेप्स वरून की ते साई मंदिराकडे एक ॲरो आहे. इकडे आहे साई मंदिर. आणि विवानला एकदम अशी खाली खाली मोकळी जागा भेटली आहे, त्याच्यामुळे नुसता पळतो इकडे तिकडे. एवढी जागा भेटत ना त्याला. 2 बेडरूम मध्ये आणि एका हॉल मध्ये किचन मध्ये फिरत असतो नुसता दिवसभर. आणि विवानची मम्मा, अॅनिव्हर्सरी आहे त्यांची आज. काय त्यांचं काय पार्टी बिटी नाही त्यांच्याकडून काय. त्यांची काय आपली गिफ्ट पण नाही काय अजून. काय गिफ्ट हे काय गिफ्ट. परत नाही जायचं वरती आता. हे बघा, द स्ट्रगल इज रिअल. विवांना 2-2 जण शूज घालण्यासाठी भरपूर हलतो नुसता हलतच. फायनली ऐकत खाली हाय. विवांना मस्त ना अशी जागा मिळाली आहे मोकळी फिरण्यासाठी, खेळण्यासाठी. सो आता बोटिंग करणार आहेत आम्ही आणि 3 तिकीट्स घेतलेत. बोटिंगचे ते डिटेल्स. पेडल बोट 20 मिनिटं 100 रुपये पर हेड. ड्राईव्ह बोट एक राईड 100 रुपये. आणि इकडे अशी लाईन आहे. इकडे लेक आहे पूर्ण. आणि इकडे रूल्स रेग्युलेशन काय ते. आणि हा लेक आहे. इथे लेक आहे असा. 3 आहेत 3. सेलरमॅन रेडी, जॅकेट लाईफ जॅकेट घालून बोटिंग साठी. Popeye the Sailor Man, Popeye the Sailor Man. ह्याचा काही उपयोग नसतो. So we are ready now for boating. आता 3 जणांची पेडल बोट बघतो आम्ही. पप्पा नाही आले. पप्पा विमान बरोबर. मासेच जायचं पेडल बोट मध्ये. सो आता या बोट मध्ये आम्ही बसलोय. हा हँडल इकडे. इधर लिया तो इधर.
चला मी निघालो बोटिंग साठी. आणि आमचे सेलर आहेत इकडे पेडलिंग करतात जोरात जोरात. इकडे घे इकडे. इथे एक हँडल आहे, त्या हँडलने लेफ्ट राईट शिफ्ट होतो. आणि असं पुढे समोर लेक सारखं बनवलं त्यांनी, त्याच्यातून या वेने जायचं पुढे पुढे. आणि आज पाय दुखून येणार आहेत, रात्री झोप लागणार आहे. बरं आताच दुखायला लागलं. आत्ताच दुखाय. अजून कम्प्लीट पण नाही, थोडं अर्ध्याच्या वरती पण नाही गेलो आम्ही. मम्मी मस्त मजा घेत आहेत बोटिंगची. आमचे ड्रायव्हर चालवतात. मंदिर आहे आणि या साईडला इथे मंदिर आहे. मंदिराच्या बॅक साईडलाच त्यांनी लेक बनवला. बरोबर चलाव. फोटोसाठी पोस्ट दिलेली आहे, पण त्याला माहित नाही मी व्हिडिओ काढते. ते छोटे छोटे बदक पण आहेत. छोटे ना चांगले आता पाण्यामध्ये होते तर वरती गेलेत, थकले ते स्विम करून करून. हे बघा. आणि इकडे झिप लाईन आहे वरती. बरोबर कोणतरी आमच्या डोक्यात येईल झिप लाईन मधून. ती तिकडे जाते जिथल्या. सो झालेली आहे बोटिंग करून. सेलर बाहेर पडतात बोटच्या. आता आम्ही इथे गार्डन मध्ये जरा रेस्ट करतोय सगळे. हे बघा गार्डन मध्ये आता थोडस विवानचे कपडे चेंज करायचे, कारण आता तो बाहेरच होता पूर्ण वेळ आणि घसरगुंडी वगैरे इथे खेळला तर पूर्ण सगळे कपडे वगैरे खराब झालेत. आता थोडस चेंज करून थोडा इथे खेळू. इथे सावलीमध्ये थोडं आराम रिलॅक्स. हे फॅमिलीज बसले तिथे. हे बघा लॉन मध्ये खूप मोठा लॉन आहे आणि सगळे खेळतात लहान मुलं वगैरे. पप्पा आता विचार करतायत की मी बोटिंग करू की नको करू. आता आम्ही चाललोय झिप लाईन कडे. बघूया आता कोण कोण झिप लाईन करतं. पप्पा झिप लाईन करणार. मम्मी तर फिक्स आहेत, पप्पा करतात का बघूया. व्ह्यू पण करणार. लेट्स गो. टू ऍडव्हेंचर पार्क. मस्त इथे पण अशी लाइटिंग लावलेत. संध्याकाळी अंधार झाल्यानंतर मस्त लाईट्स ऑन केल्यानंतर छान वाटत असेल. इथे लहान मुलांसाठी गाडी आहे खेळायला. इथे मस्त छोटे चिनी गुलाब आहेत. आता हे झिपलाईन करण्यासाठी तिकीट काउंटर आहे, इकडनं आपण तिकीट घ्यायचं. तुम्हाला मी चार्जेस पण दाखवते कसे आहेत. त्याला जे पाहिजे ते आपण राईड्सचे तिकीट्स घेऊ शकतो. तिथे आत आल्यानंतर रेस्टॉरंट पण आहे जिथे आपण थोडंफार स्नॅक्स वगैरे घेऊ शकतो. आहे लहान मुलांसाठी. मला दाखव. आणि लहान मुलांचं बोटिंग 150 रुपीज आहे आणि मोठ्या माणसांचं बोटिंग 100 रुपीज आहे. लहान मुलांना किती चार्जेस आहेत बघा इथं आहे ना बाबा. 150 रुपीज. हे ATV बाईक आहे, बाईक राईड. त्यासाठी तिथून एक राऊंड मारून तिथून परत आपण रिटर्न यायचं. हे असे इन्स्ट्रक्टर असतात, ते आपल्याला पहिले इन्स्ट्रक्शन्स देतात की कशी चालवायची. तर आता आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे. पण निघायच्या आधी आम्ही थोडासा एक घोटभर चहा घेऊन मग निघणार. हो ना. थोडा विसावा. बाबू घोटभर चहा पिणार तू वामण्यासारखा. वामनो घोटभर चहा.
विवानने फुल एन्जॉय केला. आता झोप आली विवानला बघा. आता झोपणार गाडीत आता बसल्या गाडीमध्ये बसल्या. झोपून चहा ब्रेक घेतलेला. इथे एक रेस्टॉरंट आहे. काय घोटभर चहा. घोटभर चहा वामण्याचा. गावगाता गजाली वामण्या. सो जस्ट झालेला आहे आता टी ब्रेक आमचा. चहा घेऊन आणि इथे विवान बघा खेळत बसला. आणि इकडे सगळं पार्किंग आहे. फुल डोंगर. सनसेट आहे आता. इथे दिसत असेल तुम्हाला. थांबा हे बघा. कारण आता आम्ही निघतोय. इकडे आहे गाडी. ऑलमोस्ट 1-1.25 तास तर लागेल. 1-1.5 तास जाण्यासाठी. कारण आता इंजवडीचं ट्रॅफिक लागणार फिक्स. मग आता कोणता रूट सजेस्टेड रूट दाखवतात तिथून आम्ही जाऊ बघूया. सो आम्ही भेटतो तुम्हाला गाडीमध्ये. हो आता जस्ट आम्ही पोहोचलोय घरी. आणि आता मम्मीकडून एक गिफ्ट आहे आम्हाला दोघांना अॅनिव्हर्सरीचं. तुम्हाला बघ दाखवतो. थांबा. अजून दिसलं नाही ना तुम्हाला? दिसलं की नाही दिसलं? हा थांबा 1 मिनिट. मला गिफ्ट काय भेटतोय बघा. मुद्दाम म्हणून हे गिफ्ट देतात. दिस इज अ बांबू प्लांट. फ्रेंडशिप बांबू प्लांट. हे खूप चांगलं गिफ्ट आहे, कळलं का? हे स्वस्तामध्ये मस्त गिफ्ट चालू आहे मला. मी चांगले चांगले गिफ्ट देतो आणि मला असे झाड वगैरे देतात गिफ्ट. दिस इज रॉंग. हे नाही चालणार. विवानला पण पटलेलं नाही. विवान रॉंग गिफ्ट. Did you like the gift? चांगलं गिफ्ट आहे झाड. कायम असं फुलं जातं. नॉट ऍक्सेप्टेबल. नॉट ऍक्सेप्ट. तुम्हाला ऍक्सेप्ट आहे काय? असेल तर लाईक करा. नसेल तरी पण लाईक करा. हे घे. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. बांबूला बांबू गिफ्ट. हे बघा gift. फाडाफाडीची आणि इकडे फाडाफाडी चालू आहे पूर्ण. चला तर ऑलमोस्ट आम्हाला 1.5 तास लागला हडशीवरून इकडे यायला. म्हणजे आम्ही आलो दुसऱ्या रोडने पावना लेकच्या पावना डॅमच्या इथे. सो जाताना आम्ही इंजवडी मधून गेलो होतो आणि येताना आम्ही पावनाकडून आलो. म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण सर्कल एक राऊंड झालेला आहे. आणि मम्मी पप्पांना पण पावना लेक पावना डॅम बघितला नव्हता. सो त्यांना पण बघायला भेटला जवळपास. सो मज्जा आली. आणि आता वाजलेले आहेत 7:30. सो आता जाऊन आम्ही एक गिफ्ट घ्यायचं आम्हाला. मला एकासाठी. सो आता आम्ही तिकडेच चाललो. तर ब्लॉग एक 5 मिनिटांनी एंड करतो. 5 मिनिटांनी बरोबर. ते गिफ्ट बघा त्याच्यानंतर ब्लॉग एंड. सो रेखाला गिफ्ट द्यायचं चालू आहे. रेखा गिफ्ट घेते गॉगल. चालू आहे टेस्टिंग. सो गिफ्ट झालेलं आहे. आणि माझ्याकडून हे गिफ्ट आहे रेखाला. कसं वाटलं गिफ्ट? तुला फुल अॅनिव्हर्सरी. गॉगल लावून दाखवा सगळ्यांना कसं आहे. ओके. विजन एक्सप्रेस मधून घेतलेलं आहे डिस्काउंट प्राइस मध्ये. झाडापेक्षा तर चांगलं गिफ्ट आहे. झाड एकदम मला स्वस्तात मस्त गिफ्ट दिलेलं आहे. झाड सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. आता बाकीचे कुठल्याही फंक्शन्सला बघितलं असतं. थोड्या दिवसांनी हे गिफ्ट भेटेल मला आता वाटतं. बघा कसं वाटतं? मस्त. याला पाहिजे. आणि आमच्या विवानला पण आवडलं गिफ्ट. बघा आहे ना विवान? गिफ्ट आवडलं तुला? लाईक गिफ्ट? कधी कुठल्याही अवॉर्ड फंक्शन कुठे सत्कार करायला झाड हे गिफ्ट आहे का? मम्मी काय आवड नाही आमचा आवड फंक्शन. हो आवडच आहे. अँड चिअर्स टू अनदर इयर ऑफ अस. येस. हॅपी अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरी. आणि हे आमचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे. सो कसं वाटलं गिफ्ट? मस्त ना? मला तुम्हाला मीच चॉईस करून घेतलेलं आहे. जर ते सरप्राईज असतं तर मला अजून जास्त आवडलं असतं. पण सरप्राईजच होतं ना. कुठे घेऊन जाणार ते माहित नव्हतं तुला. बरोबर. पण मला कधीपासून हवा होता तर मला थोडी आयडिया होती की निखिल मला तेच गिफ्ट देणार. पण ठीक आहे मला आवडले गिफ्ट. येस. सो आता ब्लॉग इथेच एंड करतो. कारण वाजलेले आहेत 9. आणि आता जरा पोटापाण्याची व्यवस्था पण केली पाहिजे. हो कारण की दिवस आपल्याला कुठेही फिरून आल्यानंतर घरचं काम हे मॅन्डेटरी आहे. आणि जेवण घरचं असेल तर झोप चांगली हो, लागते. कारण सकाळी आता जेवलेलो आम्हाला पोटामध्ये एकदम ढवळ होतं एकदम पूर्ण. विवांना पण हसायला आलं. सो हा ब्लॉग पण इथेच एंड करतो. आय होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल हा ब्लॉग नक्कीच. आणि कसं वाटलं हडशी टेम्पल परत आमची जे मजा केली मस्ती केली आम्ही जाता येताना ही कशी वाटली ते नक्की सांगा. आणि एक सांगते की खूप सुंदर टेम्पल आहे. सगळे देव एकत्र आहेत. स्वच्छता पण छान आहे. खूप सुंदर आहे. मस्ट विजिट. आणि आय होप जागा आवडली. अचानक डिसाइड झालं काय असं प्लॅन नव्हता. प्री प्लॅन नव्हतं की इथेच जायचं तिथेच ऍक्च्युली जायचं. आमचे प्लॅन्स असेच सक्सेसफुल होता जेव्हा आम्ही एकदम झटपट पटापट करके अंदर. सो
जर आवडला असेल हा ब्लॉग तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर, कारण हाडशी टेम्पलचं खूप आम्ही डिटेल ब्लॉग केलेला आहे. असा ब्लॉग मे बी नसेल, असेल तर वेल अँड गुड, नसेल तर नक्की हा ब्लॉग सगळ्यांना शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण ऑलमोस्ट आता 10,000 सबस्क्रायबरच्या जवळ आलेलो आहोत. तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, सो दॅट आपण हा जो आपला टप्पा आहे तो पण पार करू. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, मजेशीर ब्लॉग मध्ये लवकरच, कारण आता नेक्स्ट ट्रिप प्लॅन्ड आहे नेक्स्ट आता 1-2 दिवसांमध्ये, तर ती नक्की बघा. सो बाय बाय आणि टेक केअर.